नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कशी चालली आहे नवरात्रीची तयारी? माझी तर बाबा ब्लाऊज शिवण्यातच वेळ चालला आहे. तर आज हे राखाडी कलरचं ब्लाऊज मी शिवते आहे. तर पहा, इथे आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. व्हिडिओत तुमचं खूप खूप स्वागत. तर मी सर्वात अगोदर ब्लाऊजच्या स्लीव्ज तयार करून घेतल्या होत्या. तर व्हिडिओ ऑन करायचाच माझ्याकडून राहून गेला होता, म्हणून सुरुवातीचा थोडा पार्ट त्याचा स्किप झाला आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे पिसाचं कापड आहे त्यावर आपली अस्तरची बाही अंथरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्हिडिओत तुम्ही खाली पाहू शकता. तर जोडून घ्यायची आहे. अगोदर त्यावर जोडून वरतून दाबटीप आपण इथे मारत आहोत आणि सगळीकडून आता बाही आपण शिवून घेणार आहोत. तर ह्याच मापाचं जे कटिंग आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे 36 इंचाचं. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ देखील चॅनलवरती जाऊन पहा. म्हणजे किती इंचाचं, किती मापाचं ब्लाऊज कसं शिवायचं असतं याची एक कल्पना तुम्हाला येऊन जाईल. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप खूप उपयोगाची माहिती मी त्यामध्ये सांगितलेली आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. आता ही जी स्लीव्ज आहे हिच्यावर आपल्याला लेस जॉईन करायची आहे, पण लेस आली आहे कमी. तर आता एवढीशी लेस आणि एवढ्या मोठ्या बाहीला कशी बसवायची? तर एक साईडनंच लावू तर पाठीमागची बाजू उघडी राहील, पाठीमागून लावू तर पुढची बाजू. म्हणून काय करायचे, बाही बरोबर इथे मध्यावर दुमडून घ्यायची आहे. मध्यावरती एक डॉट आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर आपली जी लेस आहे, लेसही मध्यावर दुमडून घ्यायची आहे. लेसवर आपल्याला एक डॉट द्यायचा आहे. हे दोन्ही डॉट एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला सगळीकडून लेस जॉईन करून घ्यायची आहे. तर पहा, अगदी व्यवस्थित आपली लेस जॉईन होते. कुठलीही बाजू उघडी म्हणजे विदाऊट लेसची वगैरे राहत नाही. तर अशा पद्धतीनं आपण इथे लेस जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर पाठीमागची आपली जी बॅक साईड आहे, म्हणजे पाठीचा जो भाग आहे तो आपण आता इथे तयार करून घेणार आहोत. खाली अर्धा इंच मी आपल्या मार्जिनसाठी, शिलाई मार्जिनसाठी सोडले, वरती अर्धा इंच सोडले आणि बरोबर मध्यावर आपलं जे पाठीचं माप आहे, म्हणजे जी पाठीची पट्टी आहे तिचं माप इथे 4.5 इंच टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याला असा छान गोल आकार दिलेला आहे. वरती 2.25 इंच आणि खाली 3 इंच अशा पद्धतीनं मी ते आखून घेतलं होतं आणि व्यवस्थित त्याला गळ्याचा आकार दिला. त्यानंतर आता आपण इथे मी पहा, सुळसुळीत खूप हे कापड आहे आणि आपल्याला गळा उलटवून घ्यायचा आहे. तर अशा वेळी काय करायचं पहा, खूप झोळ वगैरे पडतात आणि झोळ पडलेला ब्लाऊज कस्टमरलाही घालायला अजिबात आवडत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, ब्लाऊजला झोळ पडू नयेत म्हणून आपल्याकडे ज्या टाचण्या असतात त्याने व्यवस्थित एकदा सगळीकडून हे जे पार्ट आहेत ते एकमेकांना व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जोडायचे, जेणेकरून त्याला कुठलाही झोळ पडणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग अगदी व्यवस्थित येईल. तर आता पाठीमागून गळा उलटवायच्या अगोदर नॉचेस द्यायला अजिबात विसरायचं नाही. ते नॉच दिले की कापड आतमध्ये आपोआप वळल्या जातं आणि व्यवस्थित आपल्याला वरतून टिपा मारता येतात आणि छान अशी फिनिशिंग ब्लाऊजला तयार होते. तर पहा, इथे गळ्याला मी एका दाबावर टिप मारून घेतलेले आहे. आणखी एक टिप आतमध्ये मी मारणार आहे. अशा पद्धतीने फिनिशिंगसाठी 2 टिपा आपण इथे मारून घेणार आहोत. इथे नखाने मी ते कापड जे सरळ होत नाही ते करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने 2 टिपा मी इथे मारलेल्या आहेत. तर ज्या कस्टमरला गोट लागत नाही किंवा आवडत नाही किंवा कापडाचा प्रॉब्लेम आहे, आपण मारू शकत नाही, त्यावेळी अशा पद्धतीनं छान आपण फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. आता हा इंग्लिश कलर आहे ब्लाऊजचा, तर ह्याच्यावर लेस वगैरेही चांगली वाटत नाही, म्हणून फिनिशिंग आपण व्यवस्थित द्यायची आहे. तर पहा, आता खालच्या बाजूनेही मी 2 टिपा इथे मारणार आहे. अशा पद्धतीनं 2 टिपा आपल्याला इथे मारून घ्यायच्या आहेत. बाकीच्या साईडनेही आपल्याला व्यवस्थित टिपा मारून घेऊन आपली बॅक साईड आपल्याला इथे तयार करायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण नंतर कट करून घेणार आहोत. एक्स्ट्राचं फॅब्रिक कुठलंही कापड असेल तरी सोडायला विसरायचं नाही आणि सुळसुळीत कापड असेल तर मात्र आपल्याला ते ठेवावंच लागतं. कारण सुळसुळीत कापडात आपल्याला फिनिशिंग येण्यासाठी खूप जर आपण ॲक्युरेट आहे अशा मापाचं कापलं तर ते कमी जास्त होतं आणि मग नंतर खूप जोडताना प्रॉब्लेम होतो. म्हणून अगोदरच आपण काय करायचं आहे, आपलं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक
ते थोडं थोडं बाजूनं एक्स्ट्रा ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी टक्सला मार्किंग करून घेतलेलं आहे. बरोबर मध्यावरून इकडे 4 इंचावर आणि वरती 5 इंचाचा हा टक्स आपण गळ्याच्या उंचीनुसार मारून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूनी आता कापड काय होतं, आतलं कापड बाजूला सुटतं आणि अस्तरचं कापडच हातात येतं आणि तेवढाच टक्स बसतो. म्हणून काय केलं मी अगोदर सरळ टिप मारून घेतली कापड आणि अस्तरावर आणि त्यानंतर हा जो तिरका टक्स आहे तो मी मारून घेतलेला आहे. इथे तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे स्टिचिंग करायचं आहे. तुम्ही जर नवीन शिकताय तर स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण पाहायचा आहे, लक्षपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ही ब्लाऊज व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये शिवता येईल. तर पहा इथे आता आपण कटोरी एकमेकाला जॉईन करून घेणार आहोत. दोन्ही कटोऱ्या समोरासमोर टाकून घेतलेल्या आहेत आणि आता इथे आपण त्या अस्तर आणि कापडावर व्यवस्थित एकदा जॉईन करून घेणार आहोत. तर पहा कटोरीचा टक्स जो आहे आपल्याला जो मारायचा आहे तो मी आपल्या कटिंगच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवून दिलेला आहे कटिंग करतानाच. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच जाऊन पहा. इथे मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा जो आडवा जो आपण टक्स घेणार आहे कटोरीचा तो 1.5 इंचाचा आहे आणि उभा जो घेणार आहोत तो 3 इंचाचा आहे. कारण ह्या ब्लाऊजची उंची 14.5 इंच आहे. 14 की 14.5 इंच आहे. तर त्याप्रमाणे आपण टक्सची उंची 3 इंच घेऊ शकतो. कारण समोरूनही ब्लाऊजची उंची वाढलेली असते, कटोरीचंही माप उंचीत वाढलेलं असतं. त्यामुळे 3 इंचाचा 36 इंच कटोरीसाठी 36 इंच चेस्टसाठी तुम्ही कटोरीसाठी आडवा 1.5 इंच आणि उभा 3 इंचाचा टक्स घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे आपण टक्स मारून घेणार आहोत. दोन्ही बाजूने सारखा यावा म्हणून दोन्ही बाजू एकमेकावर उमटवून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर अशी कटोरी आपली इथे तयार झालेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरीच्या ब्लाऊजचं कटिंग केलं आणि स्टिचिंग केलं तर नक्कीच तुमचा ब्लाऊज अंगात अतिशय सुंदर बसणार आहे. तर पहा दोन्हीही कटोऱ्या अगदी सेम व्यवस्थित आपल्या तयार झालेल्या आहेत. याच्यानंतर आता शोल्डरचं जे आपलं पार्ट आहे तो आपण एकमेकाला इथे जॉईन करून घेणार आहोत. तर व्यवस्थित पहा सुळसुळीत कापड आहे तर हाताने मी प्रेस करून करून व्यवस्थित हळूहळू आपल्याला हे शिवायचं. आता व्हिडिओत तुम्हाला दिसते की खूप फास्ट आहे, पण तो व्हिडिओ हा फास्ट केलेला असतो. शिवताना आपल्याला वेळ मात्र तेवढाच लागतो. तर पहा असं हळूहळू आपल्याला इथे हे जॉईन करून घ्यायचं आहे, कुठलाही झोळ पडू न देता आणि व्यवस्थित साईडचं मार्जिन कट करून घ्यायचं आहे. आता जी कटोरी आपण तयार केलेली आहे ती आपण शोल्डरच्या पार्टला जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं पहा वरतून शोल्डरचा पार्ट टाकून किंवा वरतून कटोरी टाकून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही जोडू शकता. तर इथे मी ते जोडत आहे. त्यानंतर कटोरीमध्ये आपली ही जी कटोरीची बाजू असते ना, कटोरीची बाजूच्या तिथूनच ब्लाऊज आपला नेहमी खराब होतो. तर काय करायचं आहे तिथे एक दाबटीप द्यायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे कटोरी आणि शोल्डरचा जो आपण पार्ट जॉईन केलेला आहे तिथे टीप द्यायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुम्ही अगोदर कटोरी जोडून घेऊन नंतरही टक्स मारू शकता, अगोदरही टक्स मारू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर योगपट्टी जी आहे ब्लाऊजचा जो बेल्ट आहे म्हणजेच क्रॉसपट्टी ती इथे आपण तयार करून घेणार आहोत. तर आपण ही इनविजिबल नाही ठेवणार आहोत, कारण काय होतं सुळसुळीत कापडामुळं ती व्यवस्थित फिनिशिंग आपल्याला त्याला देता येत नाही. तर अशा वेळी काय करायचं जेव्हा सुळसुळीत कापड असेल तेव्हा अशीच आपल्याला योगपट्टी जॉईन करून घ्यायची आहे कटोरीला. इथे पहा टक्सचं जे कापड आहे ते जर अडकलं आपल्या खालच्या पार्टमध्ये तर अशा पद्धतीचा झोळ कटोरीला पडू शकतो. म्हणून ते कापड आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच हा जो कटोरीचा पार्ट आहे तो आपल्याला खाली क्रॉसपट्टीवर जोडून घ्यायचा आहे. तर पहा आणि जर तुमचं कापड ब्लाऊजचं कडक असेल तर तुम्ही इनविजिबल त्याला योगपट्टी क्रॉसपट्टी जोडू शकता. परंतु असं जर असेल सुळसुळीत तर तो जोडताना खूप प्रॉब्लेम होतो आणि तुम्ही जर नवीन शिकताय तर अशा पद्धतीच्या कापडामध्ये नेहमी अशाच पद्धतीनं आपल्याला ती जॉईंट करून घ्यावी लागते क्रॉसपट्टी आणि आपला जो कटोरीचा पार्ट आहे तो. तर पहा वरती एक दाबटीप द्यायला विसरायचं नाही. दाबटीप खूप महत्त्वाची असते पहा ब्लाऊजमध्ये. आपल्याला फिनिशिंग येण्यासाठी ती द्यावीच लागते. आता इथे ह्या ज्या कस्टमरच्या ज्या हुक्स आहेत त्या डाव्या बाजूनं आहेत, कोणाच्या उजव्या बाजूनही असतात. तर पहा डाव्या बाजूनं असल्यानंतर आपल्याला खालच्या पार्टपासून सुरुवात करून व्यवस्थित अशा पद्धतीनं ह्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्याव्या लागतात. तर तशा पद्धतीनं तुम्ही त्या जोडून घ्यायच्या आहेत. आता हे आतमध्ये जे आपण फोल्ड केलेलं आहे हे हुक पट्टीसाठी आहे आणि बाहेरून जे आपण फोल्ड करतोय ते लूक पट्टीसाठी आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला त्या जॉईंट करून घ्यायच्या आहे.
आणि त्यानंतर गळा कुठे कमी जास्त वगैरे झाला आहे ते पाहून घ्यायचे, त्यावर टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्याच्या बाहेरचं कापड कटिंग करणार आहोत. त्याच्या अगोदर जर केलं तर झोळ पडतात आणि व्यवस्थित आपली ती जे आहे ती फिनिशिंग येत नाही. आता इथे मी क्रॉस अशा 2 पट्ट्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी, गळ्याला पट्टी देण्यासाठी. तर आपण पाठीमागच्या बाजूनही गळा उलटवून घेतलेला आहे, तर समोरून गोट मारला तर तो छान वाटणार नाही. म्हणून अशाच पद्धतीने आपण पट्टी आतमध्ये दुमडून व्यवस्थित गळ्याला फिनिशिंग देणार आहोत. दोन्ही बाजूने आपल्याला गळे अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचे आहेत. तर पहा, व्यवस्थित आपले दोन्ही बाजूचे गळे तयार झालेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला हुकसाठी मार्किंग करायचं आहे. हुकसाठी मार्किंग करताना काय करायचं आहे, संपूर्ण जे आपलं अंतर आहे त्याच्यावर आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे. तो 3 वेळा दुमडायचा आहे, म्हणजेच त्याचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे आणि बरोबर तशा पद्धतीनं डॉट्स देऊन आपण हुकपट्टी इथे जोडून घ्यायची. आता इथे बघा, मी कॅमेरा ऑन करायचाच विसरून गेले होते. मी थोड्या वेळासाठी पॉज केला होता आणि त्यामुळं जे आपलं समोरचा पार्ट पाठीच्या पार्टला आपण कनेक्ट करतो, अटॅच करतो, तेच इथे माझं कॅप्चर व्हायचं राहून गेलं. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्कीच पहा. जर तुमचं कटिंग व्यवस्थित आलेलं असेल तर नक्कीच तुमचा हा जो जे पार्ट आहेत ते एकमेकावर व्यवस्थित बसतात. कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्यामध्ये कमी जास्त होत नाही. तसंच या ब्लाऊजचं अगदी सगळं व्यवस्थित आलेलं आहे. त्यानंतर पहा, इथे बाहीला मी जॉईंट्स देत आहे. बाहीला जॉईंट्स देताना काय करायचं आहे, आपली बाही साईडनं जर कमी पडत असेल तर काखेत तर थोडेसे जॉईंट्स आपल्याला द्यावे लागतात. पण एकाच बाजूनं जर जॉईंट दिला तर आपली जी लेस आहे ती बरोबर मध्यावर येणार नाही. म्हणून जॉईंट्स हे दोन्ही बाजूने द्यायचे असतात आणि तरच आपली बाही व्यवस्थित बसते, नाही तर मग ती ओढल्यासारखी ताणल्यासारखी होते. तर अशा पद्धतीनं पहा, दोन्ही जॉईंट्स आपले एकमेकावर व्यवस्थित बसलेले आहेत. त्यानंतर बरोबर मध्यावरती आपला जो शोल्डरचा मध्य आहे आणि बाहीचा मध्य आहे एकमेकावर ठेवून आपण अशा पद्धतीनं बाही जॉईंट करून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपली बाही इथे बसलेली आहे. जॉईंट्स दिले नसते तर थोडीशी आपल्याला ती कमी पडली असती. आता बाही आणि शोल्डर वगैरे व्यवस्थित आलं आहे की नाही ते मोजून पाहायचं आहे, कारण नंतर आपण त्यात कुठलेही बदल करू शकत नाही फिटिंग नंतर. त्यानंतर पहा, फिटिंगसाठी इनविजिबल फिटिंग आपण करणार आहोत. तर बाहेरून एकदा मी जोडून घेतलेलं आहे. बॅक साईड आणि पुढची साईड बाही वगैरे सगळं व्यवस्थित एकमेकावर ठेवून कुठेही कमी जास्त झालेलं नाही. जिथे आपले फिटिंगचे नॉच आहेत बरोबर तिथे ते आलेले आहेत आणि बाहीचंही अगदी व्यवस्थित सगळं मार्किंग आपलं जसं आहे तसं आलेलं आहे. जर तुमचं कटिंग व्यवस्थित असेल तर तुमचं स्टिचिंग अगदीच व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीनं पहा, इथे ब्लाऊजला आपण फिटिंग करून घ्यायची आहे. आपला जो मापाचा ब्लाऊज आहे तो व्यवस्थित याच्यावर पकडून पाहायचं आहे की किती अंतर शिल्लक राहते. तेवढं अंतर दोन्ही बाजूने आपल्याला 7 इंच इथे उरलेलं आहे. 7चा चौथा भाग करून दोन्ही बाजूने आपल्याला तेवढं अंतर आपल्याला ह्यामध्ये गुंतवायचं आहे ब्लाऊजमध्ये, म्हणजे आपली फिटिंग जी आहे ब्लाऊजची ती अगदी व्यवस्थित येते. तर पहा, माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक शेअर, तुमचा एक लाईक आणखी 10 जणांपर्यंत व्हिडिओ पोहोचवतो. तर जे नवीन क्रिएटर्स आहेत त्यांना नक्कीच हेल्प करा आणि त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर पहा, अशा पद्धतीनं तुम्हाला कुठल्या मापाचं कटिंग हवं आहे यासाठी तुम्ही कमेंटही करू शकता. धन्यवाद. अतिशय सुंदर प्रकारे आपला हा कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे.